खोटारडा माणूस आहे हे मनोज जयरंगे पाटलाच्या नावावर खोटं बोलून मतदान मागत आहे। समाजाची दिशा भूल करीत राहिला आहे। तो फक्त मराठा समाजाच्या मतदानासाठी उभा आहे। गाड्या फोड्या मी हे केलं ते केलं ह्या नावावर तो मतदान मागत आहे। तुमच्याकरता उभा नाही राहिले, हे स्वतःची पोळी भाजा करताना उभा राहिला आहे। अरे 3 केसेसमध्ये 4 केसेसमध्ये तडीपार होतो माणूस, आणि 45 केसेस याला कोणतं प्रोटेक्शन एवढं? मंगेश साबळे नावाचं एक 25-26 वर्षाचं पोरग एका गावचा सरपंच होतो आणि सरपंच झाल्यानंतर गावकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी वेगवेगळे आंदोलनं करतो, उपोषणं करतो आणि त्यामधून गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नसुद्धा करतो। आता त्या गावामधले लोक मंगेश साबळे यांच्या पाठीमागं ठामपणे खंबीरपणे उभे राहतात, गावचा अपक्ष म्हणून सरपंच बनवतात आणि मग त्यांच्या न्याय हक्कासाठी सरपंच असलेला मंगेश साबळे हा लढत राहतो आणि त्या पद्धतीचे आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करतो। आता त्या आंदोलनाचे काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतात आणि महाराष्ट्रभर मंगेश साबळे यांना मोठी प्रसिद्धी सुद्धा मिळू लागते। अनेक आंदोलनामध्ये गाड्या फोडून, गाड्या जाळून अशा पद्धतीचे आंदोलन करून मंगेश साबळे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले, त्यांना मोठी प्रतिसाद सुद्धा मिळू लागला। पण मात्र मंगेश साबळे यांनी सरपंचपासून थेट लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ती निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी अर्ज सुद्धा दाखल केला, त्यांना पक्ष चिन्ह सुद्धा मिळालं। आता मंगेश साबळे यांनी निवडणूक लढत असताना प्रचार प्रसार हा जोरदारपणे सुरू केला आणि गावागावातून मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा सुद्धा मिळताना दिसतोय। आता मोठा पाठिंबा मिळत असताना त्यांना विरोध देखील होत आहे आणि काही जण मंगेश साबळे यांच्यावर आरोप सुद्धा करतायत आणि ते नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ। मी एक विरोध केला नाही, जे सत्य घटना आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न केला। मंगेश साबळे हा एक खोटारडा माणूस आहे हे मनोज जयरंगे पाटलाच्या नावावर खोटं बोलून मतदान मागत आहे आणि त्याचे मित्रमंडळीसुद्धा आज त्याचे एक ग्रुप तयार करून ग्रुप चालत आहे। माझ्याकडे त्याचे प्रूफ सहित आहे। मी वारंवार त्याला सूचना देऊनसुद्धा तो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता नुसता टाळून पुढच्या डबल दिशा भूल करून समाजाची दिशा भूल करीत राहिला आहे। तो फक्त मराठा समाजाच्या मतदानासाठी उभा आहे। त्यांना सांगा कोणत्याही त्याच्यासोबत जे समजा हे लोक आहे ते मराठा समाजाशी फक्त कनेक्टेड जोडेल लोक आहे। तो आंदोलनाच्या नावावर मी गाड्या फोड्या मी हे केलं ते केलं ह्या नावावर तो मतदान मागत आहे। पण ह्या मराठा बांधवांना मला कळवायचं आहे, हा माणूस तुमच्याकरता उभा नाही राहिले, हे स्वतःची पोळी भाजा करताना उभा राहिला आहे। एवढंच माझी विनंती आहे, यांना तुम्ही लक्षात घ्या, त्याचा अभ्यास करा। तुम्ही द्यायचं लागले तर 31 तारखेचा लाईव्ह ऐका, फेसबुक लाईव्हवर आजही तो काय बोलतो काय नाही बोलत हे सुद्धा ऐका। ते 45 केसेस समाजाच्या बोलतो, अरे 3 केसेसमध्ये 4 केसेसमध्ये तडीपार होतो माणूस, आणि 45 केसेस याला कोणतं प्रोटेक्शन एवढं? याला काय निवडणूक लढत आहे ती हे बी तुम्ही शोधा याच्या मागं कारण काय? मराठा समाजात ह्या मंगेश साबळे मागं नाही आहे। ह्यो ज्यांना मतदान करायचं समाजाने त्यांना करा, परंतु समाजाच्या भूमिकेतून नाही करायचं। ऐकलं? ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे प्रसिद्ध होत आहेत, त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय, त्याच पद्धतीनं त्यांना काही जण विरोध सुद्धा करतायत। आता विरोध कशामुळं करतायत, काय करतायत हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलंच असेल। पण मात्र सध्या मंगेश साबळे नावाचा तरुण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरलेला आहे आणि त्यांच्या विरोधकांची पायाखालची वाळू सरकली, सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं सुद्धा मंगेश साबळे यांनी सांगितलंय। म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने त्यांच्यावर आरोप केले जात आहेत असं सुद्धा मंगेश साबळे यांनी सांगितलेलं आहे। आता मंगेश साबळे हे लोकसभा निवडणूक का लढतायत, कोणाचा फायदा होईल कोणाचा नुकसान होईल याच्यासाठी लढत नसून शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, जनसामान्य लोकांसाठी त्यांचा आवाज दिल्लीमध्ये पोहोचवण्यासाठी ते निवडणूक लढवत आहेत आणि ते जर निवडून आले तर मग ते अनेकांची कामं करतील। कारण की प्रत्यक्ष जाऊन भेटणं आणि फोनवर बोलणं म्हणजे काही लोक हे फोनवर सुद्धा बोलत नाहीत, भेटणं तर लांबच राहिलं, मग सर्वसामान्य माणसाला वेळ देईल, भेटेल, अर्धरात्री फोन करा मी तुमच्यापर्यंत पोहोचल, असे अनेक आश्वासनं मंगेश साबळे हे जनतेला देत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत। पण मात्र हे सगळं असताना त्यांच्यावर ज्या पद्धतीनं आरोप होत आहेत ते किती प्रमाणात खरे आहेत, खोटे आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।